हां, तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये पडायला आवडत नाही. मला कोणाला काही बोलायला आवडत नाही. मी या गोष्टींपासून दूर राहतो. पण आज विषय वेगळा आहे भाई थोडा. बघ दाखवतो काहीतरी बघ. पहिले हा व्हिडिओ बघा. छत्रपति शिवाजी महाराज जिंदाबाद हे और रहेंगे. ठीक आहे. इथे किती वेळा बी लिही, मी तुला काही एड देणार नाही. तू कमीत कमी इथं 100-200 वेळा बी आता लगेच कॉपी पेस्ट मारले ना तरी मला काय हरकत नाही. आपण निवांत, कारण भावाचा व्हिडिओ आणि भावाचं नाव बघून भाऊ असं वाटतंय की एकदम चिल मध्ये दिल आहे भाऊ. उस्मान भाऊ शिवाजी महाराजांना मानतो. ठीक आहे. आता भावाचा दुसरा व्हिडिओ बघा. वा सगळे औरंगजेब तुमच्या आईच्या गावात पाणीपुरी. कारण आता एवढं काय माझे रे आग्रे. हा, तुझी अवकात आहे का ती औरंगजेबाबद्दल बोलायची? तुझी अवकात आहे का? आज जे तुम्ही स्वप्न बघताय ना, कुठलं स्वप्न बघताय? अखंड भारताचं स्वप्न बघताय ना, त्याचा बाप आहे तो अखंड भारताचा. हे याच्यासारखे औरंगजेबाच्या अवलादीत ना या आपल्या सगळ्यांमध्येच मिसळलेल्या आहेत. त्या तुम्हाला दाखवतात हे, पण आहेत ते हे. समजतंय काय म्हणायचंय मला? अखंड भारताचा बाप औरंगजेब आहे अजूनपर्यंत. हवा. अरे शेंबूड चाट्या, तू कोणत्या शाळेत शिकलाय रे? तू शिकला तरी आहे का रे? तू आणि शाळेतच शिकलाय का रे तू? का दुसरीकडे कुठे शिकलाय रे? तुला कोणी तुझा ब्रेन वॉश केलाय रे? अरे 3 फुटाची जागा होती, 3 फुटाची जागा. तिच्यामध्ये तरफडून झोपायचा रे तो. तुझा अखंड भारताचा बाप आहे ना, तो तरफडून झोपायचा. त्याला शांतीने झोप पण यायची नाही, कारण त्याचे 2 बाप उरले होते ना, संताजी आणि धनाजी. मारून ठेवली होती त्याची. आता भावाने पंगा तर घेऊन घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर भावाला जे पडले ना, हे पहिले लाडी गोडी लावत होता श्रीमान भाऊ सोबत. श्रीमान उद्या येणार आहे, तो सांगेल तेव्हा आपण हो शांत. आता थोडा प्रेम देऊ. श्रीमाननी व्हॉट्सअपवर सांगितलं प्रेमाने द्या. श्रीमान भाई ओपी बोलते. भावा झेपलं जातलेला तर घ्यायचं नाही रे इतकं मोठं. श्रीमान भाई तुम्हाला बोललोय तरी मी तुम्ही प्रेम देताय म्हणल्यावर तुमचं मन लय मोठं आहे श्रीमान. तू नाही ओळखू शकणार रे त्याला. तू गप्प बस. तू तुझ्या असली आयडीनेच राहा. तू फेक आयडीने येऊ नकोस. भाऊ महाराजांच्या नावाने व्ह्यू घेतोय, भाऊ श्रीमानच्या नावाने व्ह्यू घेतोय, भाऊ असं दाखवतोय की तो किती मोठा सेक्युलर आहे. पण भावाचा असली चेहरा विसरू नका. तोच होता जो त्याने पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. हा भावाचा असली चेहरा आहे, हा नाही, हा वाला. ठीक आहे. ठीक आहे. आता भाऊने ना एक एवढा मोठा 8 मिनिटचं एक्सप्लेनेशन दिलंय. जरा ते बघूया आपण, त्याचा काय सीन आहे. आणि तुला एक गोष्ट सांगतो डेमो, महाराजांबद्दल कुठंच नाही बोललेलं, कुठंच. तुझी बोलायची लायकी पण नाही मित्रा. आणि जर तू बोलला ना, तुझं महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल. महाराष्ट्रात काय तर भारतात राहणं मुश्किल होऊन जाईल रे. तुला जावं लागेल बाजूच्या देशात. आणि आपली लायकी नाही महाराजांबद्दल बोलायची, कळलं का? पहिल्यांदा सहमत आहे मी तुझ्या गोष्टीशी. आपण छाटछुटे महाराजांसमोर बोलायला आपली लायकी नाही, आपण नाही बोलू शकत महाराजांना काय. आहेस तू. कारण त्यांनी जे केलंय ना ते खूप सगळं करून गेल्यात. ते वाटते तुमच्यासाठी बी केले, आमच्यासाठी बी केले, सगळं केले. त्यांनी धर्म जात बघून नाही केलं भावा. हेच तर नाही कळालं तुला. नाहीतर तू पहिल्या व्हिडिओत जे बोलला ना ते बोलला नसता. म्हणून महाराजांना बोलू नाही शकत आपण. मी याला भाऊ का बरं म्हणतोय रे? आईच्या गावात कुत्रे पादले. आपली लायकी नाही बोलायची महाराजांना. वाटत असेल मी औरंगजेबला तुम्हाला की मी डिफेंड करत होतो औरंगजेबला, असं तसं करतच होता तू. मग तिथं बोलायचा उद्देश एवढाच होता फक्त की जेवढं अच्छा. तुम्ही फक्त त्या औरंगजेबला धरता तेवढंच धरा. ज्यांनी महाराजांसोबत गद्दारी केली त्यांना बी थोडंसं धरा. माझा बोलण्याचा उद्देश त्या ह्याच्यात एवढाच होता. त्या व्हिडिओमध्ये कुठेही असं दिसलेलं नाहीये की भाऊ नाहीये तो.
ठीक आहे, त्याचे विचार मॅच नाही होत तुझ्याशी. भाऊ नाही येतो. हा, काय म्हणतो तुम्ही? त्या व्हिडिओमध्ये कुठं असं दिसतलं होतं की तू त्यांना देखील बोलतोय, क्लिअरली समज होतं तू औरंगजेबाला बाप मानून चालतोय. ठीक आहे, आणि तू काय बोलत होता? अखंड हिंदुस्थानचा बाप आहे नि आहे आहे आहे. व्हॉट द इज आहे फ्रेंड? शांती. उद्देश दुसरा नव्हता माझा. आणि मी त्याच मनस्थितीने बोललो होतो, त्याच मनस्थितीने की तुम्ही त्यांना जेवढं धरता ना, तुम्ही त्यांना बी तेवढं धरा ज्यांनी गद्दारी केली. माझा बोलण्याचा उद्देश तेवढाच होता, मनात बी तेच होतं माझ्या. फक्त घ्या तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने तर घ्या. पण विषय असा आहे की जर त्यांना वेगळ्या पद्धतीने वाल्यांना जर खरंच मनाला दुखलं असेल भाई, खरं की औरंगजेबाला मी असं बोललो, ह्या पद्धतीने बोललो, व्हॉट इज वेगळ्या पद्धतीचे लोक? व्हॉट इज वेगळ्या पद्धतीचे? हा, म्हणजे आम्ही जो तू बोलला त्याचा तो अर्थ घेतला तर तू आम्हाला वेगळ्या पद्धतीचं म्हणतोय का रे? ए शेंबूड पुस्या. असं तसं. तर त्यासाठी बी भाई मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यासाठी बी मनापासून सॉरी त्या गोष्टीला. नाही नाही, माणसाचा असली रंग जो असतो ना, तो त्याने लोकांना दाखवल्यासाठी तो सॉरी नाही म्हणत रे. महाराजांना धोका भेटलाय आपल्या लोकांकडून. त्या लोकांना फक्त लाईनीत उभं करा, त्या की हिंदुस्तानी हिंदुस्तानी रहेगा. धोका देणाऱ्यांचा काय संबंध? नाही म्हणजे संबंध आहे त्यांचा, पण त्यांच्यावर का बरं तू एवढा फोकस करतोय? हा, पहिले तर तू औरंगजेबाला पप्पा पप्पा अब्बू अब्बू करत होता, आता काय झालं? तू धोका देणाऱ्यांवर कसं काय बोलतोय? त्या व्हिडिओमध्ये तर तुझा एक पण शब्द नव्हता तसा. हा मित्रा, ए मित्रा, असं नाही चालत रे राजा, असं नाही चालत. पहिले तू जे संडास केली ना ती पातळ पातळ, तिच्यावर आता तू माती किंवा पाणी टाकू नकोस, कारण ती जाणार नाही, आणि ती गेली तरी तिचे डाग राहतील तिथं तसेच. छत्रपती शिवरायांनी आमच्यासाठी केले दादा. महाराजांनी मुस्लिम लोकांना घेऊन चाललेले आहेत, आपण त्यांना वाकड्यात बोलणार आहे भाई? लायकी काय आपल्याला? आपण वाकड्यात बोलणार आहे त्या माणसं? नसते गेले सोबत तर आज का जमाना बहुत गंदा आहे भाई, लफडा वगैरे येतात. ते लफडं नाही होण्यासाठीच तू हा व्हिडिओ बनवतोय. आईचं घोर आहे. काय साले किती चेअर असतात यार लोकांचे. शी. पण काही लोकांना वाटतं की आपण कोणाला वेगळाला मानतोय, तसं मानून घेऊ नका शेठ. तुमचं मानणं चुकीचं आहे ते. नाही 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 नाही, ठीक आहे, तू कव्हर अप कर, तू किती पण कव्हर अप कर रे मित्रा, किती पण कव्हर अप कर. तुझा असली चेहरा दिसलाय सगळ्यांना. तो व्हिडिओ जो होता तो फ्लो मध्ये निघला होता, त्याचे शब्द फ्लो मध्ये माणूस नेहमी खरंच बोलतो मित्रा. होते. म्हणजे व्हिडिओचा विषय वेगळा होता, त्यात पुढे मी जे बोललेलो ते सगळं सत्य आहे. त्या पुढे जो विषय तो अच्छा जो बाकीचा होता, ते अत्याचार होते, ते होते. अच्छा, जो भाई हा चुकीचा माणूस आहे हे लक्षात राहतं माणसांना. ते आहेच, ते दिसतच आहे. आपल्याला काही इथंच नाही बंद करायचं, आपलं फ्युचर आहे शेट वरती त्याच्या. त्याच्यासाठी तो हा व्हिडिओ बनवतोय. पण ठीक आहे, समजू शकतो मी भावा तुझ्या भावना. परत भाऊ बोललास त्याला. तर भाईला पण खूप खूप प्रेम आहे भाई त्या माणसाने. मी त्याला शिवी देऊन पण त्या माणसाने आपल्याला व्हिडिओ माहिती त्या व्हॉट्सअपला बघितली, मी फॉलो बी केलं त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला, जे श्रीमान फॅमिलीचा विषय आहे. त्या माणसाने तिथे लिहिले की द्यायला बी प्रेम. विचार करायची गोष्ट आहे की तेव्हा एवढं करून बी बोलून बी भाई तो देतोय म्हणले. भाई यही था जो था, क्या बोलू मैं अभी इसके आगे. छोड़ो भावा, सुधरून जा रे. आयुष्य धन्य होईल तुझं, सुधरून जा उस्मान. मकसद नाही बोलना. अरे